घरात जर फ्रीज असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. फक्त 10 रुपयेचा हा बिस्किटचा पुडा आणि असं तोंडाला पाणी सुटणारी कुल्फी घरातच तयार होते. तुम्हीही अशी कुल्फी एकदा घरामध्ये नक्की ट्राय करा आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. कुल्फी तयार करण्यासाठी फ्लिपकार्टवरून असा कुल्फीचा मोल्ड विकत घेतला होता, म्हणजे साचा विकत घेतला होता आणि बघा फक्त 10 रुपयामध्ये ही कुल्फी घरामध्ये तयार होते. त्यासाठी बघा एक 10 रुपयेचा हॅपीचा चॉकलेटी कलरचा बिस्किटचा पुडा विकत आणला आणि तो मिक्सरमध्ये असा बारीक करून घ्यायचा आहे आणि ह्यापासून बनवणारी कुल्फी अगदी छान अशी तयार होते आणि लहान मुले अगदी आवडीने खातात. बाहेरून आईस्क्रीम किंवा कुल्फी विकत आणण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे घरीच तुमच्या मुलांसाठी कुल्फी किंवा घरातील मोठ्या माणसांसाठीही अशी कुल्फी किंवा आईस्क्रीम घरीच तयार करू शकता. त्यासाठी बघा असं एक बिस्किटचा पुडा घ्यायचा आणि तो मिक्सरमध्ये अशी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तर मी फक्त एक बिस्किटचा पुडा वापरला आहे आणि त्यापासून 6 कुल्फ्या घरामध्ये तयार करत आहे आणि तोच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर अशा प्रकारे एकदम बारीक अशी पावडर आपल्याला बिस्किटची तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा गॅसवर अशी कढई ठेवून त्यामध्ये घरातील अर्धा लिटर एवढे दूध शिल्लक होते आणि तेच मी या कुल्फीसाठी वापरणार आहे. घरात वापरून शिल्लक राहिलेल्या दुधापासूनही आपण अशी कुल्फी तयार करू शकतो. आणि बघा हे दूध मी असे थोडेसे आटवून घेण्यासाठी गॅसवर ठेवले आहे आणि या दुधामध्ये फक्त आपल्याला एक बिस्किटचा पुडा आणि साखर मिक्स करून मार्केटपेक्षाही छान अशी घरामध्येच कुल्फी तयार होते. त्यासाठी साखर अशी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे. बारीक गॅसवर दूध असं थोडंसं आटवून घ्यायचं आहे आणि ते एकसारखं असं ढवळूनही घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये शाई तयार होणार नाही. दूध थोडंसं घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बिस्किटचा पुडा जो बारीक करून पावडर तयार केली होती ती त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि त्याच्या गाठी होणार नाही यासाठी ते एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे. आणि गरम दुधामध्ये आपण पावडर टाकल्यानंतर त्याच्या थोड्याशा गाठी तयार होतात. त्यासाठी एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि ते मिश्रण असं थोडंसं घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक केलेली साखर टाकायची आहे आणि मी फक्त 2 चमचे एवढी साखर टाकली आहे, कारण बिस्किटे हे ऑलरेडी थोडेफार गोडच असतात आणि त्यामुळे कुल्फी ही गोड होते आणि जास्त साखर वापरल्याने कुल्फी ही अतिप्रमाणात गोड होते आणि ती खायलाही चांगली लागत नाही. बघा अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण घट्ट असं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जर बिस्किटाच्या गाठी तयार झाल्या असतील तर त्या चमच्याच्या सहाय्याने अशा फोडून घ्यायच्या आहेत. अगदी साधी सोपी आणि कोणालाही करायला येईल अशी साधी सोपी रेसिपी आहे आणि ही तुम्ही अगदी घरामध्ये सहज करू शकता. आणि बघा यानंतर आपल्याला हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे, म्हणजे कुल्फी अगदी एकसारखी होते आणि त्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत. त्यासाठी बघा मी हे मिश्रण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे आणि तुम्ही पाहू शकता हे मिश्रण अगदी भरपूर झाले आहे. यामध्ये अगदी सहजपणे 5 ते 6 कुल्फी ह्या तयार होतात. आणि जर तुमच्या घरामध्ये फ्रीज असेल तर तुम्ही घरामध्ये अशी कुल्फी एकदा नक्की ट्राय करा. जर तुमच्याकडे जर साचा नसेल कुल्फीचा तर तुम्ही ग्लासमध्येही अशा प्रकारची कुल्फी तयार करू शकता. ग्लासमध्येही अगदी सहजपणे ही कुल्फी तयार होते. त्यासाठी साचाच असावा किंवा मोड असावं असं काही नाही. तर बघा अशा प्रकारे फाईन अशी पेस्ट याची तयार करून घेतली आहे आणि नंतर ही पेस्ट आपल्याला या मोल्डमध्ये ओतून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता हा मोल्ड किती छान आहे आणि दिसायलाही खूप छान दिसतो, तसाच वापरायलाही खूप छान असा आहे. तर हा मोल्ड मी मागल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये घेतला होता आणि जर तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे मिश्रण अशा प्रकारे मी त्या मोल्डमध्ये ओतून घेतले आहे आणि बघा यापासून आपल्याला अगदी सहजपणे 6 कुल्फ्या एकाच मोल्डमध्ये तयार करता येतात. त्यासाठी हा मोल्ड अगदी खूप छान असा आहे. तर बघा अशा प्रकारे हे मिश्रण मी त्या मोल्डमध्ये ओतून घेतले आहे. मोल्डमध्ये ते मिश्रण ओतल्यानंतर आपल्याला तो मोल्ड एकदा दोनदा असा एकसारखा हलवायचा आहे.
त्याने त्यामध्ये तयार होणारे एअर निघून जातात. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ही स्टिक असते ना, ती टाकायची आहे. तुमच्याकडे जर आईस्क्रीमची कांडी असेल तर तीही त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. तर मी हा मोल्ड विकत घेतला आहे. हा खूप फायदेशीर आहे आणि घरातील मुलांसाठी तर कुल्फी ही आवडीचीच असते. त्यासाठी जर तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील आणि आईस्क्रीमसाठी हट्ट करत असतील तर तुमच्या घरामध्ये हा आईस्क्रीमचा मोल्ड असायलाच पाहिजे. तर बघा, ह्यामधील सर्व एअर काढून घेतल्यानंतर मी फ्रीजमध्ये जो वरचा कप्पा फ्रीजरचा असतो ना, त्यामध्ये हा मोल्ड आपल्याला कुल्फीसाठी तयार करण्यासाठी ठेवायचा आहे. तर बघा, अगदी 6 तासामध्ये ही कुल्फी आपली तयार होते. बाहेर उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खायला जाण्यापेक्षा घरामध्ये अशी छान अशी कुल्फी करून तुमच्या मुलांना तुम्ही खाऊ घाला. त्यानंतर 6 तास झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान अशी कुल्फी तयार झाली आहे. थोडीशी लाईट गेली होती त्यामुळे ही कुल्फी थोडी वितळली आहे. त्यासाठी ती काढताना थोडी कडेने चाकू फिरवून घेतला आणि तुम्ही पाहू शकता किती किती छान अशी कुल्फी तयार झाली आहे. अगदी तोंडाला पाणी सुटण्यासारखी कुल्फी घरामध्ये तयार झाली आहे. तुम्हीही अशी नक्की ट्राय करा आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा.